भाजपच्या गटनेत्यासाठीची बैठक जी आहे ती आता सुरू होणार आहे। कोर कमिटीची बैठक या ठिकाणी सुरू आहे, त्यानंतर ही बैठक गटनेता बैठकीला सुरुवात होईल। विनायक डावरू आमचे प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, असं सुद्धा बोललं जातंय की निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत सुद्धा बोलू शकतात। नेता जो आहे तो आज निवडला जाणार आहे। त्याआधी भाजपची विधिमंडळ कोर कमिटीची सगळी बैठक जी आहे ती सध्या भाजपचं पक्ष कार्यालय जे विधिमंडळातलं आहे त्या ठिकाणी सुरू असले आपल्याला पाहायला मिळते। जे दिल्लीतनं 2 निरीक्षक आलेले आहेत, या निरीक्षकांच्या उपस्थितीत सुरुवातीला कोर कमिटीची ही बैठक जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। जो विधिमंडळ गटनेता निवडीची जी प्रक्रिया आहे त्या आधीची ही बैठक जी आहे ती महत्वपूर्ण असते, कारण या बैठकीमध्ये प्रस्ताव कोण मांडणार, सूचक अनुमोदन कोण देणार, हे सगळी प्रक्रिया जी आहे ती कशी पार पाडायची यावरती चर्चा जी आहे ती आणि त्याच अनुषंगाने ही बैठक जी आहे ती पक्ष कार्यालयात विधिमंडळात सुरू आहे। भाजपचं हे पक्ष कार्यालय आहे आणि भाजपच्या पक्ष कार्यालयात ही बैठक सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। विजय रुपाणी गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत, त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण हे 2 निरीक्षक जे आहेत ते केंद्रातून आलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत भाजपचे कोर कमिटीचे सगळे सदस्य जे आहेत ते सध्या या ठिकाणी बैठक करतात। ही बैठक संपल्यानंतर आपण वरती सेंट्रल हॉलला 4थ्या मजल्यावरती आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं आमदारांसोबतची जी बैठक असेल ती होणार आहे। त्याआधी कोर कमिटीची ही मीटिंग या ठिकाणी सुरू असलेलं पाहायला मिळत आहे। भाजपकडून संपूर्ण या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग जो आहे तो आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 निरीक्षक आलेले आहेत, 2 निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजप आमदारांचं अनुमोदन जे आहे घेतलं जाणार आणि त्यावेळी गटाचा नेता जो आहे, विधिमंडळ गटाचा नेता जो आहे त्याची घोषणा जी आहे ती आज होणार आहे। आणि त्याआधी ही संपूर्ण कोर कमिटीची मीटिंग जी आहे ती विधिमंडळात भाजपच्या वतीनं सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही निरीक्षक आहेत, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित आहेत आणि कोर कमिटीचे प्रमुख जे भाजपचे प्रमुख वरिष्ठ नेते आहेत हे सगळे उपस्थित असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि ही महत्वपूर्ण बैठक संपल्यानंतर भाजप आमदारांची सेंट्रल हॉलला बैठक होईल आणि त्या ठिकाणी गट नेता जो आहे तो भाजपचा नेमला जाईल। आपण जर पाहिलं तर भाजपचा जो विधिमंडळ गटनेता नेमला जाईल तोच मुख्यमंत्री पदाचा दावेदार जो आहे तो असणार आहे। ज्या अनुषंगानं ही महत्वपूर्ण हालचाली ज्या आहेत त्या भाजपच्या गोट्यात सध्या सुरू झालेल्या पाहायला मिळतात। निखिला, आपण इथे पाहतोय की कोर कमिटीची बैठक इथे सुरू आहे। महत्त्वाचे कोर कमिटीमधले मेंबर जे आहेत ते यामध्ये उपस्थित आहेत। भाजपच्या विधिमंडळामधल्या कार्यालयामध्ये ही बैठक सुरू आहे। देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, तसंच भाजपचे आणखी महत्त्वाचे नेते चंद्रकांत पाटील, तसंच राधाकृष्ण विखे पाटील, रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, महत्त्वाचे जे नेते आहेत पंकजा मुंडे या देखील या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। आपल्याला पाहायला मिळते 132 आमदार भाजपचे निवडून आलेले आहेत आणि त्यानंतर आज जो आहे तो गटाचा नेता जो आहे, विधिमंडळ गटाचा नेता जो आहे तो निवड प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीला ही कोर कमिटीची बैठक आहे। या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये विधिमंडळ गटनेता निवडीची प्रक्रिया कशी करायची, त्याचप्रमाणे हा प्रस्ताव जो आहे तो कोणी मांडायचा, त्याला सूचक अनुमोदन कोणी द्यायचं, यावरती सध्या चर्चा जी आहे ती निरीक्षकांसोबत या संपूर्ण कोर कमिटी सदस्यांची सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही कोर वरिष्ठ निरीक्षक जे दिल्लीतून आलेले आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते। विजय रुपाणी आणि त्याचप्रमाणे निर्मला सीतारमण यांच्यावरती महाराष्ट्रातल्या या संपूर्ण जबाबदारी जी आहे ती निरीक्षक पदाची देण्यात आलेली आहे। ते रात्री मुंबईत आले आणि आता ही बैठक कोर कमिटीची सुरू आहे। कोर कमिटीच्या बैठकीनंतर आपण जर पाहिलं तर सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या प्रमुख सगळे जे आमदार सगळे आलेले आहेत त्यांच्या उपस्थितीत विधिमंडळ गटनेता जो आहे तो निवडला जाईल। अगदी छोटीशी प्रक्रिया असते, परंतु त्याआधी ही कोर कमिटीचे नियमानुसार बैठक सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। स्वतः देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी कोर कमिटीला उपस्थित आहेत आणि निरीक्षक सुद्धा उपस्थित आहेत। भाजपमध्ये थोडं उत्साहाचं वातावरण साहजिकच आहे, कारण भाजपला पुन्हा एकदा भाजपचा मुख्यमंत्री जो आहे तो बसणार आहे आणि त्यामुळे उत्साहाचं भाजपच्या संपूर्ण गोटामध्ये वातावरण असलेलं आपल्याला पाहायला मिळते। आमदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। भगवे पेटे जे आहे ते भाजपच्या आमदारांनी घातलेले आहेत आणि थोड्याच वेळात विधिमंडळ गटनेत्या निवडीची प्रक्रिया होणार आहे। त्याआधी कोर कमिटीची बैठक या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच ही आता आतली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी ज्या वेळेला पोहोचलेले होते या बैठकीसाठी त्यावेळेला नेत्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं। भाजपचे सर्व प्रमुख नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत। भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि काही वेळातच भाजपचा गटनेता निवडीची प्रक्रिया सुद्धा सुरू होईल।
निकाल लागल्यानंतर तब्बल 10 दिवसानंतर आता भाजपचा गटनेता या ठिकाणी निवडला जातोय. 3 पक्ष महायुतीमध्ये आहेत, त्यामुळे तीनही पक्षांमधलं खातेवाटप पूर्ण झाल्यानंतरच हा गटनेता निवडला जाणार होता. त्यामुळे 10 दिवसांचा कालावधी यासाठी लागलेला आहे. 10 दिवसानंतर आता महाराष्ट्रामध्ये सरकार अस्तित्वात येतं. आज भाजपचा गटनेता निवडला जाईल. मुख्यमंत्री पदाचा चेहरा औपचारिकपणे महाराष्ट्राच्या समोर येईल. हा चेहरा कोण ते TV9 दुसऱ्याच दिवशी, निकालाच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राच्या समोर आणलं होतं. देवेंद्र फडणवीसांचं नाव यासाठी निश्चित करण्यात आल्याचं आपण दाखवलं होतं. त्याबरोबर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे दिल्लीमधून, हे देखील आपण पाहिलेलं होतं. आज औपचारिकपणे त्यांच्या नावाची घोषणा या ठिकाणी केली जाईल. कदाचित पत्रकार परिषद घेऊन त्यानंतर निर्मला सीतारामन आणि रुपाणी कदाचित देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील अशा प्रकारची घोषणा करू शकतात. 2019 ते 2024 देवेंद्र फडणवीस यांनी अनेक चढउतार पाहिले. सुरुवातीला मुख्यमंत्री, त्याच्यानंतर विरोधी पक्ष नेता आणि उपमुख्यमंत्री पद. 5 वर्षामध्ये ही 3 पदं देवेंद्र फडणवीसांनी भूषवली आणि आता 2024 मध्ये आपण पुन्हा येणार हा जो नारा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला होता, त्यानुसार मुख्यमंत्री पदावर आता पुन्हा एकदा ते विराजमान होतील. औपचारिकता बाकी आहे, त्यांचं नाव काही वेळातच जाहीर होईल.